देखिए, देश भर से EPS 95 पेंशन के लिए अनशन पर 7 दिनों से सब ये बैठे हैं। इनको सपोर्ट करने, इनकी मांग को पूरा करने के लिए, सरकार को गौर लगाने के लिए हम यहाँ आए हैं। निश्चित रूप से फाइनेंस मिनिस्टर या श्रम मंत्रालय उनसे जाके मिलकर इनकी मांग, इसके पहले हमने कई बार उठाई है, संसद में ही उठाई है, उनके जाके मिला भी है, लेकिन ये परिस्थिति फिर दोबारा उनके सामने लाकर इनको न्याय देने की भूमिका पार्लियामेंट में रखेंगे। कब तक होगी सर? नहीं, मैं तो उस मिनिस्टर के दायरे में नहीं आता, लेकिन इनकी मांग रखने वाला लोकप्रतिनिधि, जनप्रतिनिधि बोल के मान रखूंगा। जंतर मंतर या ठिकाणी EPS 95 पेन्शनच्या या आंदोलनाप्रसंगी उपस्थित आमचे सहकारी मित्र, सहकारी खासदार बारणे साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर आणि महाराष्ट्रातून आलेले आपले सर्व माता पिता, खरं तर EPF 95 पेन्शन ही जी काय आपली मागणी आहे, ही अतिशय रास्त मागणी आपण करत आहात, अशा मताशी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण या संदर्भामध्ये अनेकदा आपल्या नाशिकचे जे काही EPS 95 पेन्शनचे जे काही आपले नाशिक मधून ज्यावेळेस माझ्याकडे सातत्याने या ठिकाणी आले, तर आपण त्यांच्याकडं, त्यांच्या सोबत त्यावेळेचे कामगार मंत्री गंगवार साहेब यांच्याकडे देखील त्यावेळेस गेलो होतो आणि आपल्याला त्यावेळेस ठाऊक असेल, त्यावेळेस आम्ही चर्चा केली गंगवार साहेबांची, कामगार मंत्र्यांची, आणि कामगार मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जे म्हणणं आहे का, त्यांनी जो प्रस्ताव आहे तो अर्थमंत्र्यांकडे पाठवलेला आहे, परंतु गेले दीड एक वर्ष झालं असेल, परंतु अद्याप त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। यासाठी अगोदर म्हटलं का आपली मागणी रास्त आहे का, आजकालच्या या महागाईच्या जमान्यामध्ये आपल्याला 1000 रुपयामध्ये एखाद्या जोडप्याला राहणं, त्यांचा आरोग्याच्या संदर्भामध्ये, दवाखान्याच्या संदर्भामध्ये आणि इतर ज्या काही विषयांमध्ये जर बघितलं तर अतिशय तुटपुंजी अशी पेन्शन या ठिकाणी मिळते आणि आपल्या हक्काचे जे पैसे आहेत त्याचं व्याज जे आहे ते देणं हे आपलं तसं शासनाला क्रम प्राप्त आहे। परंतु गेले अनेक दिवसांपासून अनेकदा या ठिकाणी आंदोलन झाले। निश्चित या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आलात, निश्चित आम्ही आज उद्या 1-2-3 दिवसामध्ये कामगार मंत्र्यांची आणि अर्थमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि आपल्या ज्या भावना आहेत ते निश्चित शासन दरबारी पोहोचवण्याचं काम आणि आपल्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करू। आणि आपल्या जे आंदोलन या ठिकाणी आपण करताय त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत, आपल्या पाठीशी आहोत, अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। और इनकी सब प्रतिष्ठा का ख्याल रखिए। मेरा तो आप सबके लिए निवेदन है, क्योंकि हम लोग सब आपके साथ हैं, जो आप करते हैं वही कर रहे हैं। देश में हम लोगों ने 30-35 साल अपनी भूमिका निभाई, राष्ट्र सेवा की। जो हम लोगों को काम कहा गया कि सरकार की बदनामी ना होने पाए, आप अच्छा काम करिए, बढ़िया बिजली दीजिए। कर्फ्यू, जो लोग बिजली बोर्ड में थे, बढ़िया सी बिजली दी उन्होंने। जो खाद्यान्न से जुड़े थे, कर्फ्यू, बाढ़, हर चीज में उन्होंने अपनी जान की परवाह न करते हुए सारा काम किया। हम लोगों ने खुद देश सेवा की, हम लोग सबसे बड़े देशभक्त हैं और इस वक्त जमीन पे बैठे हैं, तो सरकार को सुनना चाहिए। जब इतने बड़े बड़े काम हो गए तो ये तो बहुत छोटा सा काम है, ये तो चुटकी बजाते ही ये काम शुरू हो जाएगा। तो मेरा तो निवेदन ये है कि आप जो है हम लोग का काम कीजिए, इन जो दशरथ बैठे हैं इनके प्राणों की और प्रतिष्ठा का ख्याल रखिए। आप हम लोगों की मांग जल्दी से जल्दी मांगे, तो क्योंकि हम लोग बहुत थोड़ा सा जीवन बचा है, यहाँ आप देख रहे हैं 60, 70, 75 साल के लोग हैं, तो जीवन बचा है वो अच्छे से काट लें, यही बस आपसे निवेदन है। धन्यवाद बहुत बहुत। हम तुम्हारे साथ हैं, ये है।